तुला जर विक्रांतचा ठाव ठिकाणा ईशाला सांगायचा असेल तर तुला विक्रांत समोर एक कबुली द्यावी लागेल. कसली? विक्रांतला सांग मला मदतीला घेऊन ईशाने झेंडेला अडकवला, माझ्यात आणि विक्रांत मध्ये गैरसमज पसरवला, तुझे आणि माझे फोटो काढून त्याला पाठवले, फोटो फुटेज बनवलं, माझा मोबाईल जप्त करून माझीच वाट लावली आणि त्या ईशाला माणुसकी दाखव म्हणतोस. झेंडे, आता मी काय करायला हवंय ते सांग. विक्रांतचा माझ्या जुन्या मित्राचा विश्वास ईशामुळे उडालाय. मी तिला कधीही माफ करणार नाही. मी काय करायला हवंय ते सांग. विक्रांत समोर ये आणि त्याच्या समोर ईशाचं खरं रूप दाखवून दे. मी खोटा नाही हे विक्रांतला कळलं पाहिजे आणि हे सगळं जे खरं आहे ते तू सांगणार आहेस विक्रांतला. ठीक आहे. अरे वा, इतक्या लगेच तयार झालास? आश्चर्य. मी हे सगळं ईशासाठी करतोय. लहान आहे ती अजून. विक्रांतसाठी तिची घालमेल होते. प्रेग्नंट आहे ती. आणि अशा वेळी बायकांची मनस्थिती खूप नाजूक असते. ठीक आहे, तिच्यासाठी का होईना पण विक्रांतला सगळं खरं सांग. ऍड्रेस पाठवतोय तुला, तिकडे पोहोच. पोचतो. वा, आता हळूहळू सगळं मनासारखं व्हायला लागलंय. एकतर विक्रांत माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आता ईशा कशी खोटी आहे हे सुद्धा त्याच्या समोर सिद्ध होईल. ईशा, तू बघच आता डाव कसा पलटतोय ते. तुझा खेळ खलास होणार ईशा. आता जरी त्याने तुला वाचवलं असलं ना तरी एकदा विक्रांतला खरं काय ते कळलं की तो स्वतःच तुला काय झालंय बाळा? हे घे, लिंबू सरबत दे तिला, जरा बरं वाटेल. हे घे सरबत पी. ईशा, अगं काय झालंय? तू नीट सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार? आई ग, झेंडे सरांनी विक्रांत सरांचं अपहरण केलंय. बापरे. मला ना म्हणून त्यांचा आधीपासूनच राग यायचा. त्यांचं धड नीट काही कळायचंच नाही. तरी ईशा, मी तुला सांगत होतो की नाही तू यामध्ये पडू नकोस म्हणून. त्या एका राजनंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी तू स्वतःवर किती अन्याय करून घेतेस कळतंय का? हे ना काहीतरी भलतच घडतंय. बाबा, मी काय सगळं मुद्दामून करतेय का? राजनंदिनी मीच आहे, याला मी काय करू शकते? मी नाही तिच्यापासून दूर जाऊ शकत. पण ईशा बाळा, तूच मगाशी म्हणालीस ना की पोलिसांना ह्यातलं अजून काहीही सांगितलेलं नाहीये म्हणून. मग सांग मला, आपण आता कसं शोधणार विक्रांत सरांना? बाबा, आत्ता पोलिसात जाणं हे खूप धोक्याचं ठरेल. पण मी जालिंदर सरांना सांगितलंय विक्रांत सरांना शोधायला. देवा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. जयदीप सर, काही पत्ता लागला? नो, नॉट येट. Oh my God. नाही मायरा, पण हे काम झेंडेंचं आहे एवढं मात्र नक्की.
पण झेंडे जितके चांगले आहेत तितके वाईट सुद्धा वागू शकतात जयदीप सर. जर त्यांना कळलं की विक्रांत सरांच्या जीवाला कुठल्या तरी गोष्टीने धोका आहे तर ते त्यांना वाचवायला कुठल्याही थराला जाऊ शकतात. आय नो झेंडे कॅन बी डेंजरस फॉर अस बट नॉट फॉर दादा. तो त्याला प्रोटेक्टच करणार. ऑफकोर्स सर, पण अजून सरांचा पत्ता लागलेला नाहीये आणि झेंडेंनी किडनॅप केलंय असं म्हणून आपण निवांत बसू शकत नाही. मायरा, आम्ही एक मार्ग शोधलाय. वी आर वेटिंग फॉर जालिंदर टू गेट बॅक. तुम्ही जालिंदरला या सगळ्यात इन्व्हॉल्व करणार आहात? येस, कारण माय फ्रेंड वहिनीनेच सांगितलं की ते आपल्याला नक्की मदत करतील. त्यांनी तिला तसं प्रॉमिस केलं होतं. ऑफकोर्स सर, पण या सगळ्यामुळे जालिंदरच्या जीवाला धोका असू शकतो. सर, तुम्ही सत्ता म्हणालात ना की हा किडनॅपचा प्लॅन झेंडेंनी केलाय आणि त्यांना माहिती आहे की जालिंदर आपल्या बाजूने आहेत, ते आपल्याला हेल्प करतायत. तुम्हाला वाटतं ते जालिंदरला सोडतील? झेंडे नक्की बदला घेतील. मायरा, मला पटतंय तुझं. आपण एक काम करूया, आपण जालिंदरला थांबवायचा प्रयत्न करूया. काय झालं? फोन लागत नाही. गॉड, आपण काही करून जालिंदरला थांबवलंच पाहिजे. प्लीज लेट्स गो. या. विक्रांत, बघ, गोळी घे. विक्रांत, गोळी घे. नकोय मला. ते बघ, औषध पोटात गेलं तर बरं वाटेल. ऐक माझं, घे गोळी. विक्रांत, माझ्यासाठी नको घेऊ. तुला ज्या व्यक्तीसाठी घ्यायची त्या व्यक्तीसाठी घे, पण गोळी घे. हां, प्लीज घे. घे. माझा जरा खाण्यावर नको काढू. तू इथं माझ्या शेजारी आहेस, किती बरं वाटतंय मला सांगू. मला अजिबात काळजी वाटत नाही आता. माझा मित्र माझ्या बरोबर आहे. माझ्या मित्राला कुणीही काही करणार नाही. मला माहित आहे, मला जे वाटतंय ते तुला अजिबात वाटत नाही. कदाचित या मित्राबद्दल तुला काहीही वाटणार नाही. तुला घराची आठवण येत असेल, ईशाची आठवण येत असेल, पण आता ते सगळं बदलेल. म्हणजे थोड्या वेळात सत्य तुझ्या समोर येईल. कोण खरं आहे, कोण खोटं आहे, हे सगळं तुला कळेल. मला माहित आहे, आतापर्यंत तुला मी खूप पुरावे दिले. प्रत्येक वेळेस मी खोटा ठरलो, पण आज मी तुला एक फायनल पुरावा देणार आहे. मी खरा आहे हे सिद्ध करण्याचा. समजा उलट झालं तर? गण आहे तुझ्याकडे, संपवूया मित्राला. पण विश्वास ठेव, आज दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. मला खात्री आहे हीच ती जागा आहे. मायरा, युजली इथेच असतो जालिंदर. आपण यांना विचारून बघूया. जालिंदर इथेच असतात. उनका फोन ट्राय कर रहा हूँ, लग नहीं रहा. लग्नीरा म्हणजे कुठे गेलेत ते? विक्रांत सरांना शोधायला गेलेत. एकटेच? नाही म्हणजे ते बाकी कोणाला घेऊन नाही गेलेत सोबत? नेहमी कधी एकटे जात नाही, मला सोबतच घेऊन जाता. लेकिन पता नहीं क्या था उनके दिमाग में आज. पण तुम्ही त्यांना जाऊ का दिलं? इट इज व्हेरी डेंजरस. त्यांच्यासाठी काय डेंजर नाही मॅडम, आणि ते आमचे बॉस आहेत. अगर उन्होंने ठान लिया तो ठान लिया.
फिर अपन उसके आगे कुछ नहीं बोल सकता. पण मग त्यांनी फोन का बंद केलाय? मलाही समजत नाही मॅडम. पण ते म्हणाले की विक्रांत सरांना शोधण्यासाठी ते काही करायला तयार आहेत. मलाही समजत नाही फोन का ऑफ है, लेकिन जब तक उनका फोन नहीं लगेगा मैं उनको ट्राई करता रहूंगा. ठीक आहे, तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला तर कळवाला मला. हो नक्की. माझा नंबर लिहून घ्या. सांगा. आणि नक्की कळवा आम्हाला. झेंडे, जालिंदर, वेलकम टू माय होम. पहिल्यांदाच माझ्या घरी आलास. पहिल्यांदा आणि शेवटचं. शेवटचं कसलं रे? एकदा तुला मारला होता तरी पुन्हा परत आलास. जेव्हा काही महत्वाची देणी द्यायची असतात ना, तेव्हा देव सुद्धा तुमचा प्राण तुमच्या कुडीत जपून ठेवतो. आणि म्हणूनच मी आज तुझ्यासमोर पुन्हा एकदा उभा आहे. त्यावेळी तू आम्हाला पुरा पडू शकला नाहीस जालिंदर. आम्ही तुझी पुरती वाट लावली आणि तू आता परत आलायस आणि ईशाचा पदर पकडून आमच्या मागे लागलायस. विक्रांत कुठं आहे? भेटेल, पण जसं आपलं ठरलंय आणि जे खरं आहे तेच तू बोलणार आहेस. तू मला शब्द दिलायस जालिंदर, आणि मला माहित आहे तू शब्दाचा खूप पक्का आहेस. चल. चल. ईशा, अगं किती विचार करशील बाळा. जा तोंडावर पाणी मारून ये जा. ईशा, अगं जयदीपरावांचा फोन आहे, बघ काय म्हणतात ते. अगं बाई, जावई बापूंविषयी कळलं नसेल ना त्यांना काही? हॅलो जयदीप भाऊजी, बोला ना, काय झालं? वहिनी, आता मी जालिंदरकडे गेलो होतो. पण जालिंदर सर तर विक्रांत सरांना शोधायला गेलेत ना? हो, पण ते एकटेच गेलेत त्यांना शोधायला. म्हणजे तिथे त्यांचा माणूस भेटला आम्हाला, त्यांनी सांगितलं की जालिंदर एकटेच गेले. पण जालिंदर सर एकटे का गेलेत हे मला कळत नाहीये. नाही म्हणजे मला वाटलं होतं की ते त्यांच्या टीम बरोबर प्लॅन बनवतील. आयडियली तसंच करायला हवं होतं त्यांनी. ईशा, झेंडेंना सगळं माहिती आहे. अरे बाप रे. वहिनी, काय माहित त्यांच्या डोक्यात काय आहे आता. हे सगळं खूप रिस्की आहे ईशा. झेंडेंना राग आहे जालिंदर बद्दल, कारण विक्रांत सरांना झेंडे विरुद्ध भडकवण्यासाठी आपण जालिंदरचीच मदत घेतली आहे. उगा जालिंदरला पाठवलंय आपण. पण मग आता काय करायचं आपण? मला काय वाटतं माहितीये ईशा, मायरा, आत्ता ईशाला उगाच टेन्शन देण्यात काही पॉईंट नाहीये. तिला आराम करू दे, आपण बघू काय करायचं ते. वहिनी, मला वाटतं आत्ता आपण फक्त त्यांची वाट पाहू शकतो. तू प्लीज काळजी नको करूस. ईशा, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. विक्रांत सर सुखरूप येतील आणि जालिंदरच त्यांना घेऊन येतील. डोंट वरी.
बाय. काय ग काय झालं? आई काहीच कळलं नाही अजून. अगं पण मग तू अशी अचानक अरे बापरे करून काय ओरडलीस? काय झालंय? अहो बाबा, जालिंदर सर गेलेत ना विक्रांत सरांना शोधायला. आम्हाला खूप काळजी वाटते त्यांची. कोणाची काळजी वाटते? विक्रांत सरांची का जालिंदरची? जालिंदर सरांची. बाबा, झेंडेंची खूप जुनी खुन्नस आहे त्यांच्या बरोबर आणि म्हणूनच भीती वाटते की ते काहीतरी चुकीचं तर नाही ना करणार. अरे देवा, तेव्हा एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं आपले टेन्शन्स वाढतातच आहेत. देवा, जालिंदर सरांना सुखरूप ठेव रे बाबा आता. विक्रांत, जालिंदर साहेब, मी कसला साहेब? जेलमध्ये सडून आलेला माणूस साहेब कसा असू शकेल? जालिंदरच म्हण. बसा. नको, थँक्यू. खूप दिवसांनी दिसलात. गेल्या वेळी तू मला जखमी केलं होतंस, पण आज तूच जखमी दिसतोस. म्हणूनच जास्त बोलता येणार नाही मला. मी तुला फक्त एवढंच विचारतोय की तू कोणाच्या बाजूने आहेस? जालिंदर नेहमी सत्याच्या बाजूने असतो. आज सुद्धा आहे. आणि सत्य कोणाच्या बाजूने आहे? मी म्हटलं नव्हतं विक्रांत, बघ बघ तूच बघ आता. जालिंदर, आतापर्यंत ईशाने जे काही केलं ते ईशानं काय केलं यापेक्षा आजपर्यंत तू काय केलेस यावर बोलूया ना. आपल्याला नोकरी देणाऱ्या माणसाकडे पहिल्याच दिवशी घपला केलास, अफरातफर केलीस, दादासाहेबांसारख्या माणसाला या जगातून नाहीसं केलंस, माझ्यासारख्या बिझनेसमॅनला जेलमध्ये सडायला पाठवलंस. त्याचं दुसरं काय होणार? हेच आज तुझं झालंय विक्रांत. काय बोलतोस तू? तोंड सांभाळून बोल. माझी कंपनी संपली, संसार उद्ध्वस्त झाला माझा, रस्त्यावर आलो मी. काय घोड मारलं होतं रे मी तुझं? काय मिळालं तुला? बोल ना. विलास, काय मिळालं यातून? माझं साम्राज्य मिळालं. आज तू वेश बदलून, चेहरा बदलून फिरतोस, पण मी बघ, आज माझ्या सत्काराचे पेपरमध्ये फोटो येतात. तुला ती इंग्लिश मधली म्हण माहिती आहे का? व्हॉट गोज राऊंड कम्स राऊंड. जे आपण देतो ना तेच परत येतं आपल्याकडे. जे पेरतो तेच उगवतं. द्वेष पेरला की द्वेषच उगवणार. दुसऱ्याच्या आयुष्याला आग लावून तुझे हात तोडणारच ना. आता तुझी ही अवस्था झाली आहे ना, त्याचमुळे. व्हॉट गोज राऊंड कम्स राऊंड. तू कसं फालतू बडबड करतो का? जालिंदर, तू विक्रांतला लवकर सांग. त्या दिवशी तुझा माणूस ऑफिसमध्ये कागदपत्र चोरायला आला होता, त्याचं तुम्ही खोटं फुटेज बनवलं. हा तुझा आणि ईशाचा प्लॅन होता. सांग विक्रांतला, ईशाने प्रॉपर्टीचे खोटे पेपर बनवले. सांग विक्रांतला, सांग.
हा सगळा तुमचा प्लॅन होता. तुम्ही त्याला माझ्या विरुद्ध भडकवलं. सांग, तू सांग, त्याशिवाय त्याचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. ईशा खोटे, मी खराय. तुझ्या तोंडून सांग, त्याशिवाय त्याचा विश्वास बसणार नाही माझ्यावर.